नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळवरून ऑर्डर देण्यात आली आहे. पाहू शकता बघा, तात्काळवरून ऑर्डर देण्यात आलेली आहे. आता ही ऑर्डर काय आहे तर बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ऑर्डर आहे. बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर त्या सर्वच्या सर्व महिलांसाठी या ठिकाणी सर्वात मोठी ऑर्डर देण्यात आली. आता काय महत्त्वाची ऑर्डर आहे, काय मोठी ऑर्डर आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. वरून ऑर्डर आहे. आता बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे तर तात्काळवरून ऑर्डर देण्यात आली. काय ऑर्डर आहेत तर पहिलं म्हणजे अर्जांची पडताळणी या ठिकाणी केली जाणार. बघा, अर्जांची पडताळणी ह्या ठिकाणी आता लवकरच सुरू होणार आहे. म्हणजेच काय तर जेवढ्या महिलांनी अर्ज केलेले, जवळपास 2.5 कोटी महिलांनी या ठिकाणी अर्ज केले आहेत आतापर्यंत, तर या 2.5 कोटी महिलांचे अर्ज आता तपासले जाणार आहेत, परत तपासले जाणार आहेत. ठीक आहे. आता यामध्ये मग तपासल्यानंतर त्या महिलांकडून काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी परत मागवले जाऊ शकतात. म्हणजेच काही कागदपत्र तुम्हाला परत या ठिकाणी द्यावे लागू शकतात. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणतं डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे, कोणतं कागदपत्र तुम्हाला द्यायचे, कशा पद्धतीने तुम्हाला हे जमा करायचे, कुठे जाऊन जमा करायचे, ऑनलाईन किंवा कुठल्या अधिकाऱ्याला द्यायचं आहे, त्या देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे पाहू शकता का, आता त्यामधूनच महिलांचं यादीमधून नाव कट केलं जाणार. बघा, जी काही बँकेंना यादी पाठवली गेलेली आहे पैसे पाठवण्यासंदर्भात, आतापर्यंत तुम्हाला पैसे आलेले असतील, परंतु ते जे काही पैसे आहेत त्या पैशांच्या यादीमधून तुमचं नाव आता ह्या ठिकाणी कट केलं जाणार आहे. आता हे जे काही नाव आहे तुमचं कट केलं जाणार आहे. त्यामुळे कशा पद्धतीने ते कट होईल, जर समजा तुमचं नाव कट झालं तर तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. पुढे पाहू शकता बघा, घरोघरी जाऊन तपासणी सुरू होणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. एक लाईक तुमचा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते. ही माहिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. आता बघा, अर्जांची पडताळणी ह्या ठिकाणी लवकरच सुरू केली जाणार आहे. त्या अगोदर जर आपण पाहिलं तर बघा, उद्या ह्या ठिकाणी शपथविधी होतोय आणि त्यामध्ये माननीय जर आपण पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर उद्या 5:30 वाजताचा टाईम या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि नवीन जे काही शपथविधी आहे तो त्या ठिकाणी उद्या 5:30 वाजता त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच आपल्याला राज्याला मुख्यमंत्री देखील मिळतील, उपमुख्यमंत्री देखील मिळतील आणि जे काही इतर विभाग आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी मंत्री मिळून जातील. म्हणजेच महिला व बालविकास विभागाला देखील जे कोणी मंत्री असतील तर त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, अर्जांची पडताळणी, महिलांच्या यादीतून नाव कट होणार, कशा पद्धतीची काय माहिती आहे, कशा पद्धतीने अर्ज पडताळणी सुरू होणार आहे, त्याची काय महत्त्वाची माहिती संपूर्ण पाहणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. एक लाईक तुमचं अत्यंत गरजेचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लगेचच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, सध्या 2 कोटींहून अधिक म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांनी या योजनेचे जे काही लाभ आहेत ते घेतलेला आहे. मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. बघा, फक्त पात्र महिलांना, अर्जदारांची कागदपत्र योग्य आहेत की नाही, तुमची संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी आता तपासली जाणार आहेत. मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, नवीन कागदपत्र देखील तुमच्याकडे त्या ठिकाणी मागितले जाऊ शकतात. त्या संदर्भात काही पुरावे आहेत का तुमच्याजवळ तर ते सबमिट करा. आता हे कसे सबमिट करायचे त्याची देखील माहिती तुम्हाला, म्हणजेच बघा, जुलैपासून 7,500 रुपये मिळवून देण्यासाठी जसं मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तसं यापुढे देखील तुम्हाला जो काही हप्ता आता त्या ठिकाणी सरकार पाठवणार आहे तो सरकार हप्ता तुमच्या अकाउंटला, म्हणजेच तुमच्या अकाउंटला तो मिळेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील याची खात्री तुम्ही या ठिकाणी करायची. म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायचे आहेत किंवा तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच योग्य ती माहिती मी तुम्हाला देत असतो. बघा, सरकार तुम्हाला पैसे देणार आहेत परंतु ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावेत हा माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला योग्य ती माहिती देत असतो. पुढे बघा, तर योग्य आहेत की नाही हे तपासणं हा या पडताळणीचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी आता होणार आहे, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 46,000 कोटींचा बोजा पडत आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, उत्पन्नाचा पुरावा, सर्वात अगोदर बघा उत्पन्नाचा पुरावा, अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. बघा,
आत्तापर्यंत जर तुम्ही उत्पन्नाचा पुरावा दिलेला नसेल तर तो देखील तुमच्याकडनं त्या ठिकाणी मागितला जाऊ शकतो, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असलं पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी योजनेसाठी आता पात्र असाल, ते तुमच्याकडनं पुरावा मागला जाऊ शकतो. पुढे बघा, आयकर प्रमाणपत्र म्हणजेच लाभार्थ्याची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल. सेवानिवृत्ती, पेन्शन आणि वाहन मालकी. बघा, सेवानिवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल. तर तुम्ही पेन्शन घेत आहेत का, तरी देखील तुमची त्या ठिकाणी तपासणी होईल. पेन्शनधारकांना देखील अर्ज करण्यास त्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही असं GRमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं. तरी देखील मी तुम्हाला सांगत होतो की जे कोणी पेन्शन घेत असतील त्यांनी अर्ज करू नका. आता बघा, पुढे जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुमची त्या ठिकाणी तपासणी होईल. पुढे बघा, लँड ओनरशिप म्हणजेच काय, तर जमिनीचं 5 एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील. बघा, हा जो काही मुद्दा आहे तो वगळण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा तो ॲड केला जाऊ शकतो. एका कुटुंबातील लाभार्थींची मर्यादा किती असेल, तर एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडवून प्रति कुटुंब फक्त 2 महिना. बघा, प्रत्येक कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ मिळेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये जवळपास जर 4 महिला असतील तर 4ही महिलांनी लाभ घेतलेला आहे. तर आता फक्त 2च महिलांना लाभ या ठिकाणी दिला जाऊ शकतो. पुढे बघा, कशी असेल तपासण्याची प्रक्रिया, तर प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासूनच लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल. तपासणी प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल. कशी होणार तपासणी, काय टप्पे असतील, सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी. पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तुम्ही आत्तापर्यंत जे काही डॉक्युमेंट्स सबमिट केले होते ते संपूर्ण तपासले जाणार आहेत. म्हणजेच बघा, 2.5 कोटी महिलांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा तपासणी होईल आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच आता पैसे मिळणार आहेत. पुढे बघा, फील्ड व्हेरिफिकेशन अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील. बघा, तुम्हाला मी सांगितलेलं आहे घरोघरी त्या ठिकाणी तपासणी होईल, तर अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो. आता बघा, ही पडताळणी झाली पाहिजे का, तुम्हाला काय वाटतंय, झाली पाहिजे तर हो लिहून पाठवा, नाही झाली पाहिजे तर नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, डेटा मॅचिंग. तर केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना आणि इतर अधिकृत जे काही डेटाबेस असेल तर त्या डेटाबेस जसं की मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटासह करेल. तक्रारी आणि विजल ब्लोईंग. हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकल्पाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल. म्हणजे तुम्हाला वाटतंय की कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पैसे वगैरे मिळवत आहे तर तुम्ही ती तक्रार करू शकता. पुढे बघा, स्थानिक नेत्यांचा सहभाग. तर पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख असतील, त्याला आपण सरपंच म्हणू शकतो, किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी कोण करणार, तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असेल. राज्य स्थानिक सरकारी अधिकारी, जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील. समाज कल्याण विभाग, महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल. छाननी प्रक्रियेचा उद्देश सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्याचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व आर्थिक योजना बंद केलेल्या होत्या, परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो बघा, तर स्थापन झाल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी दिलेली आहे. त्यानुसार लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा नवा हप्ता बघा, पुढचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे ही पडताळणी तपासणी जी ती होणार आहे. यामध्ये जर कुठलेही डॉक्युमेंट्स लागत असेल ते कुठे अपलोड करायचं याची अजून माहिती आलेली नाही आहे. जशीच माहिती येईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करता येतील, तर तुम्हाला लाभ घेता येईल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, व्हिडिओ बघितले नाही, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. ठीक आहे. सरळ मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला सांगून टाकतोय. मग तुम्ही विनाकारण त्यावेळेस म्हणाल आमची मुदत संपली, सर आम्हाला माहिती नव्हतं, किंवा दादा आम्हाला माहिती नव्हतं, मुदत संपलेली आहे, आम्हाला आता या ठिकाणी पैसे येत नाही, तर त्याचं कारण तेच असू शकतं. ठीक आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतोय. सरकार अजून स्थापन झालेलं नाही आहे तरी देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगून देतोय. ही जी काही पडताळणी ती होऊ शकते, शक्यता आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सुरुवातीला सांगून दिलेलं आहे. तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.